काय तुम्ही कधी अशी सोयाबीनची भाजी केली आहे का? तर नक्की करून पहा. सोयाबीन 2 प्रकारचे असतात, लहान आणि मोठे. तर मी ते सोयाबीनचे चंक्स घेतले आहेत. 15 ते 20 मिनटं मी कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतलेत आणि भिजल्यानंतर ते फुगतात. तर ते फुगल्यानंतर छान असं त्याचं पाणी मी पिळून घेतलेलं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फ्रेंड्स, कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. तेल थोडंसं आपल्याला तापत ठेवायचं आहे. तेल थोडं तापल्यानंतर इथे अशा प्रकारे आणि त्यानंतर मी इथे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत. तर आता इथे आपण 2 कांदे जे चिरून घेतलेले आहेत ते आपण इथे फ्राय करणार आहोत. तर आपल्याला आता हे कांदा छान प्रकारे असा फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कांदा एकदम पण जास्त आपल्याला लाल असा करायचा नाही आहे. तर आपल्याला थोडासा असा सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 2 असे छान मोठे मोठे टमाटे मी लाल लाल असे घेतलेले आहेत. तर ते चिरून घेतलेले आहेत आणि आता आपण टमाटे टाकल्यानंतर ते सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर टमाटा सॉफ्ट होण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ टाकत आहे. म्हणजे आपला टमाटा आहे ना छान प्रकारे असा स्मॅश होऊन जाईल आणि आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे कांदा आणि टमाटा आपला छान असा स्मॅश होऊ द्यायचा आहे. म्हणजे तर टमाट्याचा छान असा रस आपल्या त्या भाजीमध्ये उतरून येतो. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथे मी 1 लहान चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. त्याचा कच्चेपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत. नाही तर काय होतं, भाजीला उग्र असा वास येतो. त्यामुळे मी इथे छान असं अद्रक लसूण त्यामध्ये मिक्स करून घेत आहे. तर पाहू शकता किती छान आपला टमाटा देखील त्या कांद्यामध्ये आणि तेलामध्ये स्मॅश असा झालेला आहे अशा रीतीने. त्याच्यानंतर आपल्याला इथे जे आपण सोयाबीनचे चंक्स भिजवून घेतले होते आणि पिळून काढले होते पूर्ण, त्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. ते आपण ह्या तेलामध्ये टाकत आहोत जेणेकरून की ते छान असे तेलामध्ये फ्राय होतात आणि कांदा टमाटा देखील छान असा त्याच्यामध्ये कांद्याचं आणि टमाट्याचं छान अशी टेस्ट त्याच्यामध्ये येते. तर आपण छान असं ते तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे छान त्याच्यामध्ये सर्व व्यवस्थित अद्रक लसूण देखील छान असं उतरून येतं आणि त्याची टेस्ट अगदी अप्रतिम अशी लागते. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं सोयाबीन फ्राय करून झालेलं आहे. आता वरूनच आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. तर इथे मी टाकत आहे 2 चमचे धने पावडर. तर पाहू शकता 2 चमचे इथे मी धने पावडर टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे टाकायचे आहे 2 चमचे मिरची पावडर. तर फ्रेंड्स, मसाले तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी किंवा जास्त तुम्ही टाकू शकता. म्हणजे तुमच्या घरात कोणी कमी तिखट खात असेल तर त्यानुसार तुम्ही ते मसाले टाकू शकता. तर आमच्या घरात जरा जास्त तिखट खातात म्हणून मी थोडा जास्त मिरची पावडरचा वापर केलेला आहे. आणि 1 चमचा मी इथे घेतलेला आहे गोडा मसाला. गोडा मसाला पण आपण इथे टाकून घ्यायचा आहे. कांदा लसूण मसाला. आता इथे मी 2 चमचे साधारण कांदा लसूण मसाला टाकून घेत आहे. तुम्ही पाहू शकता मसाले मी असे वरूनच टाकत आहे. म्हणजे काय होतं, मसाले छान अगदी आपल्या त्या सोयाबीन जे जे चंक्स आहेत त्याला मस्त असे ते लागले जातात आणि त्याची टेस्ट एकदम अप्रतिम होते. त्याच्यानंतर इथे थोडीशी हळद आपण टाकून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला छान असे हे सगळं मसाले एकत्र असे मिळून घ्यायचे आहेत. तर बघा मी छान असं मिक्स करून घेत आहे आणि मसाले पण किती सुंदर आपल्या भाजीला लागलेले आहेत. तर सोयाबीनमध्ये ते मसाले छान असे मुरतात आणि त्याच्यामुळे खूप छान अशी चव त्याची होते. तर तुम्ही अशी भाजी नक्की करून पहा. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, थोडासा मटण मसाला टाकायचा आहे. मटण मसाल्याने आपल्या भाजीला एक खूप सुंदर अशी चव येते. म्हणजे जसं काही आपण एखादं सुक्कं मटण केलेलं आहे त्या प्रकारे ही भाजी होते. तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा. जे तुमच्या घरात खात नसतील ते सुद्धा ही भाजी खातील. तर फ्रेंड्स, बघा किती छान आपली भाजी दिसत आहे. अशा प्रकारे आपल्याला ही जरा मीडियम फ्लेमवरती अशीच छान अशी हलवत राहायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फ्रेंड्स, इथे आपल्याला ॲड करायचं आहे मीठ. तर चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे.
तर आता मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व मीठ जे काही आपण टाकलेलं आहे ते छान आपलं भाजीला असं लागतं आणि पूर्ण आपले जे सोयाबीनचे चंक्स आहेत ते अगदी छान असे व्यवस्थित मसालेदार असे होतात. बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे दिसत आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला ॲड करायचं आहे पाणी. तर आता मी इथे थोडंसं पाणी आधी टाकून घेत आहे. पाणी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. म्हणजे तुम्हाला जर भाजी थोडीशी पातळ करायची असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी टाकू शकता आणि तुम्हाला एकदम अशी घट्ट ठेवायची असेल तर कमी पाणी टाकू शकता. तर इथे आता मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि अजून इथे मी 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अजून 1 ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे. बघा आपल्या भाजीला किती सुंदर असा रंग आलेला आहे. खूप खाण्यास अप्रतिम अशी ही भाजी लागते. तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, ब्रेडबरोबर पण तुम्ही ही भाजी खाऊ शकता आणि भातासोबत पण ही भाजी खूप सुंदर अशी लागते. त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवर मी झाकण ठेवून एक साधारण 2 ते 3 मिनटं ठेवलेली आहे. तर पहा किती सुंदर आपली भाजी दिसत आहे. तर अशा रीतीने आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे. तर इथे मी काय करणार आहे, साधारण अजून 2 मिनटं आपण झाकण ठेवून ही भाजी थोडीशी शिजू द्यायची आहे. म्हणजे आपले जे सोयाबीन आहे ते व्यवस्थित असे शिजले जातात. पाहू शकता किती सुंदर अशी तरी देखील आपल्या भाजीला आलेली आहे. तर नक्की तुम्ही ही भाजी करून पहा. आणि सगळ्यात विशेष म्हणजे सोयाबीन हे अतिशय असं हाय प्रोटीन आहे. तर ह्याच्यामध्ये भरपूर असं प्रोटीन असतं. तर ही भाजी तुम्ही तुमच्या मुलांना देखील करून द्या. त्यांना ती नक्की आवडेल. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपली भाजी अशी तयार झालेली आहे आणि किती सुंदर त्याचा रंग देखील आलेला आहे. मसाले देखील किती व्यवस्थित असे आपल्या भाजीला छान असे लागलेले आहेत. तर अशा रीतीने तुम्ही भाजी नक्की एकदा तरी ट्राय करून बघा आणि मला तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा फ्रेंड्स की तुम्हाला ही भाजी कशी वाटलेली आहे. तर इथे मी थोडीशी कोथिंबीर देखील ॲड करत आहे. कोथिंबीर टाकल्याने आपली भाजी अजून सुंदर अशी चवीला लागते. तर पाहू शकता इथे मी थोडी कोथिंबीर देखील चिरून टाकलेली आहे. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल ना फ्रेंड्स तर प्लीज माझ्या रेसिपीला तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकता आता मी ही भाजी एका डिशमध्ये काढून घेत आहे. किती सुंदर आणि अप्रतिम अशी आपली सोयाबीनची ही अगदी झटपट होणारी भाजी आहे. कधी आपल्याला सुचत नसेल कधी काय भाजी करावी तर ही भाजी अगदी 10 मिनटात अशी होणारी आहे. तर पाहू शकता किती सुंदर आपली भाजी बनून तयार आहे. तर फ्रेंड्स बघा किती सुंदर आपली भाजी दिसत आहे. तर अशी भाजी तुम्ही नक्की करा आणि मला तुम्ही सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली आहे. तर पहा आपली रेसिपी बनून तयार आहे. तर आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली प्लीज मला तुम्ही रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू सो मच.